लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। हिंदुत्वावरून अमित शहा यांच्यावर उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे। तसेच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही देखील टीका केली। अशातच आता उद्धव ठाकरेंनी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलंय। अमित शहा यांच्यावर टीका काहीतरी केली ना, RSS वरही टीका केली आहे आणि अमित शहा साहेबांवरही टीका केली आहे। खरं म्हणजे RSS एक देशभक्त आणि राष्ट्रभक्त संघटना आहे आणि त्यांनी वेळोवेळी या देशामध्ये जेव्हा जेव्हा आपत्ती संकट आले त्यावेळी त्याची प्रचिती आलेली आहे आपल्याला। आणि अमित शहा साहेबांच्या बद्दल बोलाल तर खरं म्हणजे या देशाचे आदरणीय यशस्वी लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देश तर पुढे चाललाय, देशाचा विकास होतोय, देश आपला आर्थिक महासत्तेकडे जातोय, आत्मनिर्भर होतोय। आणि त्याच दरम्यान अयोध्येमध्ये राम मंदिर देखील उभं राहिलं आणि 370 कलम जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं ते मोदीजींच्या नेतृत्वाखाली अमित शहा साहेबांनी पूर्ण केलं। त्यांच्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे दुर्दैवी आहे। आणि आणखी काहीतरी म्हणाले ते मुंबईच्या बद्दल, खरं म्हणजे मुंबई ज्यांनी अनेक वर्ष लुटली, मुंबईची तिजोरी धुतली आणि कोविडमध्ये देखील रुग्णांच्या तोंडची खिचडी गिळली, मिठीतला गाळ गिळला, रस्त्यात डांबर खाल्लं, डेड बॉडी बॅग मध्ये पैसे खाल्ले, खोटी कोविड सेंटर उभी करून मड्याच्या टाळूवरचं लोणी खाल्लं। अशा लोकांनी अमित शहा साहेबांवर बोलणं ही मोठी शोकांतिका आहे। आणि म्हणून मला वाटतं कुठंतरी बॅलन्स गेलेला दिसतोय आणि असंबंध म्हणजे संबंध नसलेल्या गोष्टी बोलू लागलेल्या आहेत। ते रद्द करावं असं त्यांनी म्हटलंय। 1 नंबर 2 नंबर हे जे काही चाललं होतं त्यावरून त्यांनी टीका केलेली आहे की 2 नंबर पदाला काही महत्व नाहीये। 2 नंबरने झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना शेवटच्या नंबरला बसवलेलं आहे। लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ।